नाव आहे नेहा दिलीप पाटील। प्रभाग फाउंडेशन तर्फे आज इथं हळदी कुंकू आयोजित केलेलं राजू भोईर परिया म्हात्रे यांच्यातर्फे लकी ड्रॉचा पण होता आणि आम्ही आज पक्षामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ते खूप एन्जॉय केलं। बायकांनी व महिलांनी सगळ्यांनी डान्स केला, लकी ड्रॉचे नंबर भेटले सगळ्यांना, मजा आली। सकाळी आले होते त्यांना भेटून व त्यांच्या सोबत टाइम स्पेंड केला। मी इथे हळदी कुंकू मध्ये आयोजित केलेलं होतं प्रताप सर नायकाच्या इथना। तिथे राजू भोईर रिया म्हात्रे यांच्यातर्फे आलेली होती। इथे आलेल्या होत्या, आम्हाला आनंद झालेला खूप। इथे समारंभ चांगला डान्स आम्ही इथे खूप डान्स चांगला केला, इथे आनंद वाटतो। देख रहे हैं पाउंडर इंडिया टीवी। प्रताप सरनाइक फाउंडेशन द्वारा मीरा भाईंदर शहर में हर बार 6 जगहों पर हल्दी कुंकू का आयोजन होता है और ये बड़े ही पैमाने पर होता है, जहाँ पे हजारों की तादाद में महिलाएं इसमें सहभाग लेती है। साथ साथ आपको बता दूं कि इस हल्दी कुंकू के कार्यक्रम में परीक्षाताई सरनाइक भी शामिल होते हैं। इन सभी महिलाओं के साथ में इनके साथ में समय व्यतीत करती हैं। इस बार पूर्व नगर सेवक राजू भोईर के प्रभाग में ये हल्दी कुंकू कार्यक्रम है, जहाँ पे हजारों की संख्या में महिलाएं आए हैं। साथ साथ आज के इस कार्यक्रम में कई लोगों ने शिवसेना में पक्ष प्रवेश भी किया। लोकप्रिय मंत्री प्रताप सरनाइक फाउंडेशन की ओर से हमारे मीरा भाईंदर शहर में हर साल लगातार हल्दी कुंकू का कार्यक्रम किया जाता है। इस बार भी मीरा भाईंदर शहर में 6 जगह पे ये कार्यक्रम आयोजित किया हुआ है और ये दूसरा कार्यक्रम था यहाँ पर जहाँ भोईर लॉन में, और यहाँ पर पूरे 15, 16, 17, 19, 18 और 9 नंबर ऐसे 6 प्रभागों का ये कार्यक्रम था और सभी प्रभागों की महिलाओं ने यहाँ पर जोर शोर से शामिल होकर इस प्रोग्राम का आनंद लिया और यहाँ पर डांस भी किया महिलाओं ने। हमारे आमदार प्रताप सरनाइक की जी मैडम है परिषद, उनको भी बहुत अच्छा लगा और इस कार्यक्रम को सफल करने के लिए हमारे सारे पदाधिकारियों ने इसमें बहुत आमदार माननीय प्रताप म्हणजे आता परिवहन मंत्री, पण परिवहन मंत्री असो आमदार ज्या ह्याच मीरा भाईंदरच्या जनतेने, ओळा माझीवाड्याच्या जनतेने त्यांना इतकं लाखाच्या मताने मतदान केलेलं आहे। साहेब आम्हाला नेहमी सांगतात की लाखाचं मतदान हे कधी कोणाला होतं, त्याच्यामध्ये प्रेम आपुलकी असेल तेव्हा मला लाखाचं मतदान। एक मतदार येऊन मतदान करतो तर तितकं लीड भेटत नाही, पण जेव्हा लाखाचा, आणि मला असं वाटते की प्रताप सरनाइक यांचं विजन सांस्कृतिक भूक असो किंवा माझ्या बहिणींना या इकडच्या स्थानिक महिलांना काय हवंय, आणि मला वाटते हळदी कुंकू हा सण इतका मोठ्या प्रमाणात आणि महिलांमध्ये इतकं उत्सुकता असतं, तर आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे आम्ही दरवर्षी हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो। पण गेल्या 3 वर्षापासून तुम्ही जर बघितलं त्याचं भव्य स्वरूपात रूपांतर झालेलं आहे। मला वाटते मीरा भाईंदर ह्या परिसरामध्ये आम्ही 5 ठिकाणी इतकं, आणि तुम्ही बघायचं 4-5 हजारच्या संख्येने महिला उपस्थित आहेत। आणि असंही नाही
की इकडच्या महिला तिकडे गेल्यात किंवा प्रत्येक एरियामध्ये त्याची कुपन वेगळी असते, त्याचं सगळं लोगो वेगळा असतो आणि म्हणून त्या स्थानिक महिलांना वाव मिळते, त्या स्थानिक महिलांना कुठेतरी आपल्या मैत्रिणीसोबत जायला भेटते, कुठेतरी छान नटायला थटायला मिळते आणि एक छानपैकी 1 तास त्यांचा छान जातोय, कुठेतरी गप्पा गोष्टी होतात, काही चांगलं हे मिळते आणि म्हणून हा भव्य स्वरूपात त्याचं रिस्पॉन्स चांगलं आहे आणि मला वाटतं महिला माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या खुश आहेत म्हणून मी पण हा खुश आहे. जो प्रताप फाउंडेशन जे साहेबांचा संस्था आहे त्यांच्या मार्फत हा प्रत्येक वर्षी हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो. ॲक्च्युली सरनाईक साहेब जेव्हापासून मीरा भाईंदरचं प्रतिनिधित्व करतात, प्रत्येक वर्षी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत त्यांचे भरपूर कार्यक्रम होतात. त्याच्यामुळे लोकांना ह्या सर्व गोष्टीचा आनंद घ्यायला चांगलं पडतं आणि सर्व लोक एवढे खुश असतात की म्हणजे बाहेर हे पैसे देऊन सुद्धा लोकांना त्याचा आनंद न मिळण्यासारखं असतं. तर हे समाजाच्या वतीने प्रत्येक वर्षी वर्षभर चांगले कार्यक्रम राबवले जातात.